नमस्कार, मी वैशाली स्वाद किचनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी बनवणार आहे रवा आणि तांदळाच्या पिठापासून एक सँडविच तयार करणार आहे। ते कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवते, चला। रवा आणि तांदळाच्या पिठापासून आपण सँडविच तयार करणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तरीही चालेल, तोही वापरू शकता तुम्ही। एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी, आणि त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत, एक शिमला मिरची मोठी मी बारीक चिरून घेतलेली आहे, एक छोटा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि ते फ्रोझन मटर होते माझ्याकडे, त्यांना बारीक क्रश करून घेतलेलं आहे मी। एक चिमूटभर मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे। इथे लाल मिरचीची मी पावडर करून घेतलेली, पावडर पण नाही, चिली फ्लेक्ससारखं मी करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, जिरं मोहरी आहे, हळद पाव चमचा घ्यायची आपल्याला, कोथिंबीर आहे, आणि अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण रवा टाकूया एका भांड्यामध्ये। हा 1 वाटी रवा आहे, हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, आणि अर्धी वाटी दही आहे। हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दह्यात आपलं मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया। मिश्रण आपल्याला मिक्स करून एक 20 ते 25 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। हे बघा, आपलं हे मिश्रण एवढं घट्ट ठेवायचं आहे आपल्याला भिजत, जेणेकरून यातील रवा जरा फुलून येईल। तर आपण हे मिश्रण आता 20 मिनिटासाठी बाजूला ठेवूया। इथे मी 1.5 चमचा तेल ठेवलं आहे तापायला, कारण आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण भाज्या तेलामध्ये परतवून घेणार आहोत। आपलं तेल तापलं आहे, यात पाव चमचा आपण मोहरी आणि जिरं टाकून घेऊया। आता यात आपण कांदा टाकून घेऊया, आणि हिरव्या मिरच्या, आणि हे जरा आपण परतवून घेऊया। थोडं लालसर झाला पाहिजे कांदा। कांदा आपला लालसर झालेला आहे, आता त्यात आपण संपूर्ण भाज्या टाकून घेऊया। हे मी ठेचलेले हिरवे मटार टाकते, शिमला मिरची आणि गाजर, हे आपण तेलात परतवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी थोडा पाव चमचा हळद टाकते, मीठ मी चवीनुसार टाकते, आणि हे मिश्रण आपल्याला एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। A few minutes later. 10 मिनिटं झालेली आहेत, आपल्या भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत मी, बघू शकता। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। आता हे भाजीचं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, तर आपण हे थंड करून घेऊया। A few minutes later. आपल्या भाज्याचं मिश्रण थंड झालेलं आहे, हे मिश्रण आपण या मिश्रणात टाकूया। तांदूळ आणि रव्याच्या मिश्रणाला सुद्धा आपल्या 20 मिनिटं झालेले आहेत। त्या भाज्यांचं मिश्रण मी यात मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे उरलेलं साहित्य टाकूया। त्यात मी चिली फ्लेक्स टाकते, ही पाव चमचा चिली फ्लेक्स आहे, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता। कोथिंबीर टाकते, आणि हे मिश्रण मी सगळं मिक्स करून घेते। हे बघू शकता तुम्ही केवढं घट्ट आहे ते, दाखवते मी तुम्हाला। हे बघा,
यात आपल्याला पाणी ओतायचं आहे थोडंसं आणि आपल्याला हवं तेवढं बॅटर करून घ्यायचं आहे. मी दाखवते तुम्हाला की आपल्याला केवढं बॅटर पातळ हवं आहे ते. हे बघा, मिश्रण आपल्याला एवढं घट्ट हवं आहे. आता यात मी मीठ टाकते, पण पहिल्यांदा मी भाजीत पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे मीठ व्यवस्थित चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे खायचा सोडा पाव चमचा घेतलेला तो टाकते आणि हे मिश्रण मी सगळं लावून घेते. माझ्याकडे असं सँडविच मेकर आहे, त्याच्यात मी करत आहे. तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही डोश्याचा तवा असतो त्याच्यावर सुद्धा गोल गोल जाडजाड थापून करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यावर कसं करायचं ते. ह्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया. दोन्ही बाजूने असं ग्रीस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे एका बाजूला. आता हे मिश्रण मी यात असं भरून घेतलेलं आहे. आता हे बंद करूया आपण आणि गॅसवर ठेवण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते, मी गॅस पेटवला आहे, पण गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियम किंवा फास्ट नाही ठेवायची, एकदम स्लो ठेवायची आहे. आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जर फास्ट गॅसवर तुम्ही शिजवण्याचा प्रयत्न केलात तर काय होईल, ते वरून तर क्रिस्पी होईल पण आतून कच्चं राहील. त्यामुळे आपल्याला हे स्लो गॅसवरच करून घ्यायचं आहे. त्यामुळे ह्याला 5-7 मिनटं लागतील. त्यामुळे आपण 5-7 मिनटं आपण ह्याला अलटी पलटी करून शिजवून घ्यायचं आहे. 5 minutes later. 5 ते 7 मिनटं झालेले आहेत माझं. आता आपण एकदा ह्याला परत चेक करून घेऊया की हे शिजले की नाही ते. बघा, ह्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, याचा अर्थ हे झालेले आहेत आतले. हे बघा, हाताला सुद्धा हे कडक लागत आहेत. जर हे शिजले नसते तर हाताला सॉफ्ट लागले असते एकदम. तर ह्याचा अर्थ हे झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आपण असेच तयार करून घेऊया. पण हे झालेले आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा तऱ्हेने तयार झालेत आपले तांदळाचे आणि रव्याचे सँडविच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मुलांना हे असं बनवून खायला द्या. थँक्यू, धन्यवाद.